मराठी सुरेख हस्ताक्षर सराव पुस्तिका यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे अक्षर अवयव। या अक्षर अवयवामध्ये पहिला अक्षर अवयव आहे उभी रेषा, दुसरं अक्षर अवयव आहे आडवी रेषा, तिसरं अक्षर अवयव तिरपी रेषा। याच्यामध्ये दोन आहे, उजवीकडे झुकलेली तिरपी रेषा आणि डावीकडे झुकलेली तिरपी रेषा। त्यानंतर चौथा अक्षर अवयव आहे वक्र रेषा। याच्यामध्ये चार वक्र रेषा आहेत, 1 2 3 हे 4। पाचवं अक्षर अवयव आहे वर्तुळ आणि सहावं अक्षर अवयव आहे भरीव टिंब। तर याचा सराव इथं पण पुढे दिलेला आहे 2 पेज मध्ये आणि अधिकचा सराव दुरेगीच्या वहीमध्ये करायचा आहे। तर आता अक्षर अवयव हे एकूण सगळे मिळून 10 होतात। तर या 10 अक्षर अवयव आपल्याला नेमके कसे काढायचे हे आता आपण पाहणार आहोत। चला, मराठी हस्ताक्षर आपल्याला सुंदर करण्याची पहिली पायरी म्हणजे अक्षर अवयव, आणि हे अक्षर अवयव एकूण आहेत 10। आता हे अक्षर अवयव एकूण 10 आहेत। याच्यामध्ये पहा 4 आपल्याला चार काठ्या शिकायच्या आहेत, 4 वाट्या शिकायच्या आहेत, 1 बांगडी शिकायची आहे आणि 1 टिकली। असे एकूण 10 अक्षर अवयव व्यवस्थित आपल्याला काढता आले, मराठीचं हस्ताक्षर तर चांगलं होणारच आहे, त्यासोबत इंग्रजीचं आणि हिंदीचं देखील हस्ताक्षर या अक्षर अवयवांच्या सरावामुळे तुमचं ते सुंदर होणार आहे। त्यामुळं या अक्षर अवयवांचा सराव व्यवस्थित करणे महत्वाचं आहे। सराव पुस्तिकेमध्ये आपण सराव केल्यानंतर अधिकचा सराव आपल्याला दुरेगीच्या वहीमध्ये करायचा आहे। चला तर आता आपण हे जे 10 अक्षर अवयव आहेत त्यांचा सराव नेमका कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत। तर पहिलं जे अक्षर अवयव आहे ते आहे उभी रेषा। आपण म्हणू ना 4 काठ्या, त्याच्या मधली पहिली जी काठी आहे ती उभी रेषा, वरच्या रेषेलाही टेकवायचं आणि खालच्या रेषेलाही टेकवायचं। या 2 रेषेमध्ये 2 ते 3 mm इतकं अंतर सोडायचं, जास्ती सोडायचं नाही आणि कमी सोडायचं नाही। हे पहा, ह्या ज्या इथल्या हे रेषा असतात छोट्या छोट्या 1 2 3, 2 ते 3 इतकं अंतर आपल्याला त्याच्यामध्ये सोडायचं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आता पहा, वरच्या रेषेला टच केल्यानंतर खालच्या रेषेला ही उभी रेषा किंवा ही काठी आली पाहिजे। अशा पद्धतीनं व्यवस्थित घाई न करता, ही रेषा फार महत्वाची आहे। उभी रेषा व्यवस्थित आपली आली की आपलं अक्षर हे सुंदर दिसणार आहे, कारण वाक्यामध्ये उभ्या रेषेचा खूप जास्तीत जास्त वापर होत असतो। ही जी उभी रेषा आहे त्याचा वापर जास्तीत जास्त होत असतो, त्यामुळं या उभ्या काठीचा सराव जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे। आणि हा सराव करताना समान अंतर आता सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 mm एवढंच अंतर सोडायचंय, कमीही नाही आणि जास्तही नाही। आपण जर जास्त अंतर सोडलं तर ज्या वेळेला आपल्याला मामा शब्द लिहायचा असतो, काका शब्द लिहायचा असतो, किंवा 2 उभ्या रेषा जवळ येतात, त्यावेळेला आपल्याला त्याचं अंतर समान ठेवण्यासाठी या सरावाचा तेव्हा आपल्याला उपयोग होतो। अशा पद्धतीनं या उभ्या काठीचा सराव छान पद्धतीने करणं गरजेचं आहे। आता ही एक काठी झाली। आता दुसरी जी काठी आहे ती ही काठी फार महत्वाची आहे। आता पहा, या पट्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी इथं
सेंटीमीटर दिलेले असतात पहा. 1 2 3 4 5 6 असं 30 पर्यंत असे दिलेले असतात. तर इथं पहा या ठिकाणी 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर इतक्या लांबीची रेषा आपल्याला ओढता आली पाहिजे. कारण बरेचसे शब्द 1 अक्षरी 2 अक्षरी 3 अक्षरी 4 अक्षरी 5 अक्षरी 6 अक्षरी 7 अक्षरी 8 अक्षरी असे शब्द असतात. मग त्याच्यावरची शिरोरेषा देण्यासाठी आपल्याला तितक्या लांबीची रेषा ओढणं गरजेचं आहे. म्हणून पहा सुरुवातीला आपल्याला काय करायचंय 1 सेंटीमीटर लांबीची रेषा ओढायची, याचा सराव करायचा. सुरुवातीला फक्त 1 सेंटीमीटर म्हणजे 1 अक्षरी शब्दावर रेषा ओढण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो, किंवा 2 अक्षरी शब्द. तर असा सुरुवातीला फक्त 1 सेंटीमीटर लांबीची रेषा म्हणजे ही काठी या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित रेषावर रेषा आली पाहिजे, दुसरीकडे जाऊ द्यायची नाही. तर दुरेघीच्या वहीमध्ये आपण याचा एक पान म्हणून सराव करू शकतो. 1 सेंटीमीटर झाल्यानंतर याचा सराव शिरोरेषेसाठी फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण याच्या दुप्पट म्हणजे 2 सेंटीमीटर लांबीची रेषा करू शकतो. याचा सराव एक पान म्हणून करू शकतो. त्याच्यानंतर आपण 3 सेंटीमीटर लांबीची अशी आपण रेषा करू शकतो. याचा सराव एक पान म्हणून करायचा. 4 सेंटीमीटर रेषावर रेषा अशी हे करू शकतो. 5 सेंटीमीटर लांबीची रेषावर रेषा अशी आपण याचा सराव एक पान म्हणून आपण करणं. ह्या 2 रेषा फार महत्वाच्या आहेत, या 2 काट्या. आता तिसरी आणि चौथी जी काठी आहे ती तिरपी रेषा. याचा सराव आपण याच्या तुलनेत थोडा कमी केला तरी चालेल, परंतु याचाही सराव करणं गरजेचं आहे. आता पहा ही तिरपी रेषा कशी करायची. ही तिरपी रेषा डावीकडून उजवीकडे 45 अंशाच्या कोनामध्ये, म्हणजे हे पहा हा काटकोन आहे 90 अंशाचा आणि इथून मधून जरी शेवटले तर हे 45 अंशाचा इतकं अशी झुकलेली 45 अंशाच्या कोनामध्ये अशी तिरपी रेषा वरून खालच्या रेषेपर्यंत टच झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं याचा सराव करताना देखील समान अंतरावर करणं गरजेचं आहे. व्यवस्थित वाटते ते. तिरपी रेषा आपल्याला मात्रा देण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो, म्हणून याचा सराव व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ही झाली तिरपी रेषा उजवीकडे झुकलेली. आता उजवीकडून डावीकडे 45 अंशाच्या कोनामध्ये अक्षरामध्ये रफाट क्रमांक यासाठी याचा उपयोग या रेषेचा होतो. तिरपी रेषा 45 अंशाच्या कोनामध्ये ही रेषा झुकलेली अशी तिरपी काढायची. अक्षर अवयवांचा सराव व्यवस्थित झाला की आपलं अक्षर व्यवस्थित होणार आहे हे लक्षात घ्या. किती काट्या झाल्या? 1 2 3 4 काट्या झालेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला ह्या 4 काट्या झाल्या. यानंतर आपल्याला 4 वाट्या महत्वाच्या की ज्यामुळं आपलं हस्ताक्षर हे अक्षरांना बोलाई येते सुंदर आणि आपलं अक्षर ते सुंदर दिसतं, ते आपण आता पाहणार. आतापर्यंत आपण पहिले 4 अक्षर अवयव पाहिले, 4 काट्या पाहिलेल्या आहेत. आता आपल्याला पुढच्या 4 वाट्या कशा असतात हे आपण पाहायचंय आणि हे 4 वाट्या व्यवस्थित काढणं खूप गरजेचं आहे. यामुळं आपल्या अक्षरांना बोलाई प्राप्त होते. चला तर आपण पाहूया. तर 5वं अक्षर अवयव जे आहे ते पहा. हे या दुरेघीच्या वरच्या रेषेच्या थोडस खाली
रेषा किंचित खाली अशी ठेवून हे पहा असं गोल पद्धतीनं असं छान थोडीशी रेषा वर घ्यायची. समान अंतरावर गोल आकारामध्ये असं इंग्रजी शी सारखं याचा आकार काढायचा आहे. त्या रेषेचं थोडस खाली लिहून असं पाठीमागं गोल आकार घेऊन असा पुढे घ्यायचा आहे. समान अंतरावर छान पद्धतीनं काढायचं. या जी वाटी आहे याच्यापासून अनेक अक्षरांचे अक्षर काढताना या अवयवाचा आपल्याला उपयोग होणार आहे. क काढताना, ब काढताना, व काढताना, तसेच इंग्रजीच्या अक्षर मध्ये देखील याचा उपयोग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हिंदीमध्ये. म्हणून ही तयारी आपण मराठीची करत असताना आपली पुढच्या 3 विषयाच्या हस्ताक्षराची तयारी होत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता ही एक वाटी झाली. आता दुसरी वाटी काय करायची, याच्या उलट हे इकडं तोंड करायलेले, आता डाव्या बाजूला तोंड असलेलं उलट सी रेषेच्या थोडस खाली पेन टेकून मग वर असं घेऊन गोल वक्र भाग काढून थोडासा भाग वर घ्यायचा. हे उलटे सी ही दुसरी वाटी आपण काढत आहोत. याचा व्यवस्थित सराव दुरेगीच्या वहीमध्ये जास्तीत जास्त करणं खूप गरजेचं आहे. सराव पुस्तिकेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने याचा आकार काढायचा आहे हे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 ते 3 ओळीमध्ये आपण सराव करून समजून घ्यायचं की नेमकं ह्याचा आकार कसा काढायचा आणि मग बाकीचा जो सराव आहे तो दुरेगीच्या वहीमध्ये अशा पद्धतीनं जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं या 2 वाट्या झाल्या. आता इकड्या दिशेला वाटेचं तोंड झालं, डाव्या दिशेला तोंड झालं. आता वरच्या दिशेला आता रेषेवर पेन किंवा पेन्सिल टेकून हे असा आकार व्यवस्थित छान पैकी असं काढायचं आहे. 3ऱ्या क्रमांकाची वाटी अशा पद्धतीने. आपला सुरुवातीला थोडस त्रास होईल काढताना, परंतु एकदा आपल्या हाताला वळण छान पैकी बसलं की मग याचा आकार व्यवस्थित येईल. आणि हा आकार व्यवस्थित यायला की आपले अक्षर व्यवस्थित येतात. अक्षर व्यवस्थित आले की आपले शब्द व्यवस्थित दिसतात. शब्द व्यवस्थित आले की वाक्य छान दिसतात आणि वाक्य छान आले की परिच्छेद सुंदर दिसतो. परिच्छेद सुंदर आला की उतारा छान दिसतो. आणि 3री 4थ्या क्रमांकाची वाटी आता खालच्या दिशेला पाहत असलेली वाटी. खालच्या या दुरेगीच्या खालच्या रेषेवर पेन टेकून असं गोल व्यवस्थित या पद्धतीने अशा प्रकारची वाटी काढायची आहे. त्याचा आकार कुठेही बदलू द्यायचा नाही, वाकडा तिकडा होऊ द्यायचा नाही. व्यवस्थित प्रॉपर या पद्धतीनंच सराव करायचा आहे. सराव पुस्तिकेमध्ये कोणत्या दिशेनं करायचं हे मोठ्या अक्षरामध्ये एकदा दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे आपण त्या सूचना लक्षात घेऊन दुरेगीच्या वहीमध्ये त्याचा सराव करायचा आहे. अशा प्रकारे आपण हे 4 वाट्या झालेल्या आहेत. 5, 6, 7, 8. हे बांगडी म्हणजे काय, वर्तुळ. हे पहा, हे वर्तुळ वरच्या रेषेला इथं टच करून असं गोल व्यवस्थित फिरवून असं इथं जॉईंट करायचं असं गोल. अशा पद्धतीने पेन व्यवस्थित पकडायचा, जास्त ढिलाई सोडायचं नाही आणि एकदम टाईट व्यवस्थित त्याची पकड ठेवायची आणि वहीवर व्यवस्थित प्रमाणामध्ये दाब ठेवायचा.
पेनाचा किंवा पेन्सिलचा. एकदम ढिलाई सोडायचं नाही आणि एकदम दाबूनही द्यायचं नाही, परंतु प्रमाणामध्ये त्याचं प्रेशर कागदावर ठेवलं की आपला पेन इकडं तिकडं दुसरीकडं जाणार नाही. अशा पद्धतीने ही गोलाकार. कारण ज्यावेळेस आपण अक्षर काढतो त्यावेळेस बरेचसे छोटे छोटे असे टर्न असतात, तर हे टर्न व्यवस्थित येण्यासाठी या अक्षर अवयवाचा म्हणजे ह्या वर्तुळाचा किंवा आपण ह्याला बांगडी म्हणतो, याचा उपयोग आपल्याला खूप मोठ्या स्वरूपात होणार आहे. त्याच्यामुळे याचाही सराव व्यवस्थित दुर्गीच्या वहीमध्ये जास्तीत जास्त तुम्ही कराल इतका तुम्हाला फायदा होणार आहे. आता शेवटची जी टिकली आहे ती टिकली कशी काढायची पहा. ही अशी भरीव पेन असा टेकवला, थोडासा जास्त मोठाही आकार नाही होऊ द्यायचा त्याचा आणि जास्त छोटाही नाही, असा ठळक दिसला पाहिजे. हे पहा असं पूर्णविराम देण्यासाठी, अनुस्वार देण्यासाठी, विसर्ग देण्यासाठी या अक्षर अवयवाचा किंवा या टिकलीचा उपयोग आपल्याला होणार आहे. पेनाचा कागदावर टेकवला की थोडसा असा फिरवायचा जागेवर 1-2 वेळा. आपल्याला त्याचा एकदा लक्षात आलं की आपल्याला होऊन जाईल. फक्त ह्याला बांगडी सारखं ह्याला गोल करायचं नाही. बरेचसे विद्यार्थी अनुस्वार देत असताना असं बांगडी सारखं गोल करतात, तसं आपल्याला करायचं नाही. असं प्रॉपर व्यवस्थित भरीव टिंब ही टिकली अशा पद्धतीने काढायची आहे. तर अशा पद्धतीनं आपण ह्या 10 अक्षर अवयवांचा सराव, 4 काट्या, 4 वाट्या, 1 बांगडी आणि 1 टिकली